जिल्ह्याचा विकास हा झपाट्याने होणार असून 282 कोटींची उच्चाधिकार समितीकडून मंजुरी मिळाली असून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचं सर्वत्र कौतुक होत आहे। सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा आहे। पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर पर्यटन पूरक उद्योग वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे। यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला वेग येईल आणि येथून होणारं स्थलांतर थांबेल। त्यामुळे उजनी जलपर्यटन 190 कोटी 19 लाख, कृषी पर्यटन 19 कोटी 30 लाख, विनयार्ड पर्यटन 48 कोटी 26 लाख, धार्मिक पर्यटन 25 कोटी असा एकूण 282.75 कोटींचा जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीकडे सादर केला आहे। या समितीकडून या आराखड्यासाठी 282.75 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सादर करण्यात आलाय। जिल्ह्याच्या पर्यटनाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या बाबी नमूद करण्यात आल्या असून यासाठी लागणारी तरतूद करून आराखडा समितीने मंजूर केलाय। यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता प्रदान केली। तर जून 2024 मध्ये पुणे येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हा पर्यटन आराखडा सादर केला होता। यावेळी उपमुख्यमंत्री महोदयांनी या आराखड्याला तत्वतः मंजुरी दिली होती। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेला हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आलाय। मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली माहिती घेऊन विविध कामांना मंजुरी प्रदान केली आहे। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याचे उच्चाधिकार समितीसमोर पीपीटीद्वारे सादरीकरण केले। सादरीकरण करत असताना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि पर्यटनासाठी महत्त्वपूर्ण जिल्हा असल्याची माहिती देऊन हा आराखडा मंजूर झाल्यानंतर जिल्ह्याची अर्थव्यवस्था वेगाने वाढण्यास मदत होईल, इथून होणारं स्थलांतरण रोखलं जाईल, यासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचं समितीला जिल्हाधिकाऱ्यांनी पटवून दिले। राज्यासाठी पथदर्शक प्रकल्प असल्याचंही त्यांनी या प्रसंगी सांगितलंय। एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्प या माध्यमातून होईल असंही त्यांनी या प्रसंगी पटवून दिले। या प्रकल्पामुळे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग उभे राहण्यास चालना मिळेल। टूर गाईड, हॉटेल, रिसॉर्ट कर्मचारी, अन्न पेय सेवा कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक सेवा, विविध कार्यक्रमांचे नियोजन, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे कलाकार, लोककलाकार, दुकानदार, किरकोळ वस्तू विक्रेते, संवर्धन कामगार, देखभाल दुरुस्ती कामगार, स्पा असे अनेक व्यवसाय सुद्धा या ठिकाणी या धर्तीवर या माध्यमातून सुरू करण्यात येतील असंही त्यांनी या प्रसंगी सांगितलेलं आहे।